वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात। देशाच्या इतिहासातली पहिलीच घटना। मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीमध्ये 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे डीओपीटीचे आदेश। दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेटबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश। पूजा खेडकर यांच्यावर कारवाईला उशीर झाल्याची ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। तर यंदा लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचीही प्रमाणपत्र तपासण्याची मागणी। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्थानिक पोलिसांकडून मागवला। तर दुसरीकडे या प्रकरणाचा केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू। मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शहाला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मिहिरनं पोलिसांना दिलेला कबुली जबाब वाचून सुनावली कोठडी। आरोपी मिहिरच्या सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या पोलिसांनी कोर्टात अनेकांना त्याला भेटू दिले। एका बंद खोलीत मिहिर आणि नातेवाईकांची भेट घडवून आणल्याची माहिती। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर। खासगी गाड्यांवर ब्लॅक फिल्मला बंदी, मात्र आरोपीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार वापरल्याचा दावा। पंचवीस जुलैला दादर इथल्या चैत्यभूमीतून संविधान बचाव यात्रेला सुरुवात होणार। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि जालन्यामध्ये यात्रा जाणार। प्रकाश आंबेडकर राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा। एससी एसटी ओबीसींच्या हक्कासाठी ही यात्रा असणार। जय फुले, जय शाहू, जय भीम ही टॅगलाईन। सगळे सोयरी ही भेसळ आहे। 1993 मध्ये कुणबी समाजाला दिलेलं आरक्षण शाबूत आहे। आता घाईघाईत काढलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। सगळे सोयरीची मागणी कायद्याच्या अभ्यासकांनी ठरवली ती पक्की आणि टिकणारी आहे। सगळे सोयरीची मागणी भेसळ असेल तर मग 50% वरचं 2% आरक्षणही भेसळच, जरांगेंचं प्रत्युत्तर। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून विशाळगडावरील मशिदीची पाहणी। आमदार सतेज पाटील यांचीही यावेळी उपस्थिती। पोलिसांनी अडवल्यानं सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती आक्रमक। 15 लोकांसह गडावर जाऊ द्या अशी सतेज पाटलांनी विनंती केल्यानंतर पोलिसांकडून गडावर जायला दिली परवानगी। खासदार शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून अडवणं ही दुर्दैवाची बाब। ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही, त्यांनी पुढे जाऊन जे करायचं ते केलंच, तोडफोड केली, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक। 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा। जलील यांच्या फेसबुकवरून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। काँग्रेस आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली। विशाळगडावर जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकानं तोडण्यात आली। सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर अतिक्रमणाचा प्रयत्न झाला। ते अतिक्रमण निघत असेल तर मवियाच्या पोटात का दुखतंय? ते छत्रपती शिवरायांच्या बाजूचे की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूचे ते स्पष्ट करावं। फडणवीसांची मविया नेत्यांवर टीका। ही छत्रपतींची भूमी आहे, अफजल खानाची भूमी नाही। गड किल्ल्यावर एकही अनधिकृत बांधकाम उभं राहू देणार नाही, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती आणि इशारा। विशाळगडावर अतिक्रमण असेल तर ते हटवलं पाहिजे, मात्र कुणाचंही नुकसान होऊ नये, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। विशाळगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या इशाऱ्यानंतर अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर शिवभक्तांवर गुन्हे दाखल। हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवस्मारकासमोर निषेध आंदोलन। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा। शिवसंपर्क अभियानांतर्गत आदित्य ठाकरेंचा कर्जत आणि उरण मतदारसंघात दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। उरणची जागा आपल्या पक्षाकडून मागून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना सांगणार। आदित्य ठाकरेंचं शिवसंवाद यात्रेदरम्यान वक्तव्य।
मुंबईमध्ये सुरू असलेली ठाकरे गटाची बैठक संपली। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे कोणत्या जागा मागायच्या याबाबत चर्चा झाली। बैठकीनंतर संजय राऊतांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी पुढे ढकलली। या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑगस्टला। 2 आठवड्यात अजित पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात उत्तर द्यावं आणि त्यानंतर एका आठवड्यात आम्ही उत्तर द्यावं असं कोर्टानं सांगितलं। 4 ते 5 सुनावण्यांमध्ये निकाल लागेल। जितेंद्र आव्हाडांची माहिती। अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शरद पवारांच्या उपस्थितीत 20 जुलैला पक्षप्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात हव्यात वाढीव जागा, काटोल, हिंगणा, उमरेडसह नागपूरमधील 2 जागांवर पवारांचा दावा। शरद पवारांचा शुक्रवारी अहमदनगर आणि नाशिक दौरा, स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। सोबतच शेतकरी मेळाव्याचं देखील आयोजन यावेळी करण्यात आलं। अजित पवारांचा नागपूर दौरा, राष्ट्रवादीच्या नागपूर शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार पुण्यातल्या मोदीबाग निवासस्थानी, सुनेत्रा पवार अजितदादांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्याची राष्ट्रवादीची माहिती। राज्यातील मराठी चित्रपट निर्मात्यांनी घेतली अजित पवारांची भेट, अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती तात्काळ बरखास्त करण्याची मागणी। मंत्री छगन भुजबळ 2 दिवस येवला लासलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन। मुख्यमंत्री शिंदेंच्या मनात अजित पवारांबद्दल राग, त्यांनीच बोलून दाखवलेला आहे। दादा महायुतीत शोभणारे नाहीत, कारण त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरड घालता येत नाही। जितेंद्र आव्हाडांची टीका। छत्रपती शिवरायांची वाघनखं 19 जुलैला साताऱ्यात दाखल होणार। नागरिकांना ही वाघनखं पाहता येतील। पुढचे 7 महिने ही वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात राहतील। शंभूराज देसाईंची माहिती। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट, मबिया सरकारच्या काळात चौकशी समिती नेमण्यात आली होती। गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल। राज्य सरकारच्या तीर्थदर्शन योजनेवर ओवेसींची टीका, सर्वधर्मीय योजनेत हिंदूंचीच बहुसंख्य तीर्थक्षेत्र हे लांगुल चालन नाही का? एमआय मसुद्दीन ओवेसींचा राज्य सरकारला सवाल। शहरी नक्षलवादाच्या विरोधात येत असलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला युवक काँग्रेसचा विरोध, या कायद्यानं तरुणांचा आवाज दाबला जाईल, युवक काँग्रेसचा दावा। मिलिंद नार्वेकरांनाच मतदान केलं, क्रॉस वोटिंग केल्याचा संशय वर्तवला जात असताना आमदार हिरामण खोसकरांचं स्पष्टीकरण, माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची खोसकरांची प्रतिक्रिया। पराभव झाला तरी शेकाप कार्यकर्ता खचून जात नाही, तो अधिक जोमानं काम करतो, शेकापला पुन्हा उभारी देणार, जयंत पाटलांचं वक्तव्य। सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या युट्यूबरला जामीन, कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचाही राजस्थानस्थित युट्यूबरवर आरोप। अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशी एक्सवर धमकी देणाऱ्याला अटक, मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून विरल शहा नावाच्या व्यक्तीला अटक केली। नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयनं पटनामधून पंकजला तर झारखंडच्या हजारीबागमधून राजूला अटक केली। पंकजवर पेपर चोरण्याचा आरोप तर राजूवर पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आरोप। एमसीच्या अध्यक्षपदासाठी आता संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी थेट लढत, भूषण पाटील यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार, 26 जुलैला अध्यक्षपदाची निवडणूक। बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर पुलाला मोठं भगदाड, बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर भगदाड पडल्यानं 15 दिवसांपासून 2 लेन बंद। समृद्धी महामार्गावर कोणतंही भगदाड नसल्याचा एमएसआरडीसीचा दावा, पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून 2 मार्गिकांचं काम अंतिम टप्प्यात असल्याचंही एमएसआरडीसीचं स्पष्टीकरण। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हलचा भीषण अपघात, अपघातात 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी तर 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत।
अपघातात जखमी वारकऱ्यांवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपुरात वारकरी दाखल व्हायला सुरुवात. मानाच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल. सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल. 20वा पादुका इथे तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं सोहळ्यातलं शेवटचं रिंगण. पंढरपूर वारीसाठी 350 भक्तांना घेऊन विशेष रेल्वे रवाना. भाजपकडून वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलारांची उपस्थिती. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या वेशात आलेल्या भाविकासोबत सेल्फी काढण्यासाठी भाविकांची गर्दी. विकास धंगणे असं या वारकऱ्याचं नाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.